सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम कथेचे आधीचे सगळे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते नक्की वाचा. चला तर मग सुरुवात करूया भाग 38ला. अहो, मला कॉलेजला सोडाल का? वेदांतिका हळूच बोलली. आता ते दोघे नुकतेच हॉस्पिटलमधून निघाले होते. वेदांतिकाच्या हाताचा पट्टा निघाला होता. डॉक्टरांनी तिला काही एक्सरसाइज वगैरे सांगितलं होतं. त्यासाठी त्यांनी तिला एक फिजिओथेरपिस्ट सुद्धा सजेस्ट केली होती. आणि ते सगळं करून आता वेदांतिका अभिसोबत घरी जायला निघाली होती. आता ते दोघे घरच्या रस्त्यात होते. वेदांतिका बोलली तसा अभिने गाडीला ब्रेक मारला आणि तिला बघू लागला. काय झालं? वेदांतिका अभिला असं बघताना बघून बोलली. नाही म्हणजे मी बघतोय की नेमका तुझ्या डोक्याचा कुठला स्क्रू ढिला आहे. अभि तिला डोक्यापासून पायापर्यंत बघत बोलला. तशी त्याच्या त्या टोमण्याने वेदांतिकाला चीड आली आणि चिडीत तिने आपले दात आरून घेतले. त्यात इतका टोमणा मारायची काय गरज आहे? नाही सोडायचं तर सांगा तसं. वेदांतिका चिडून पण जरा रागात बोलली. स्वतःला बघितलं आहेस का? अशी जाशील तू कॉलेजला? अभि म्हणाला. तशी वेदांतिकाने नजर स्वतःवर टाकली. आज तिने पीच रंगाची जाडीदार साडी घातली होती, जिचा ब्लाऊज शॉर्ट अस्तींचा होता आणि केसांची सागरवेणी करून बाजूला समोर खांद्यावर टाकली होती. कपाळावर स्टोनची छोटीशी टिकली, ओठांवर हलकी शेड लिपस्टिक, डोळ्यात हलकासा काजळ. ती त्यामध्ये सुद्धा खूप गोड दिसत होती. त्यात काय झालं, ठीकच तर दिसत आहे मी. वेदांतिका स्वतःला बघत अभिला बोलली. तिची मान अजूनही खाली स्वतःला बघण्यात होती. आता हिला कसं सांगू की ज्याला ही ठीकठाक बोलत आहे ते आग लावायला पुरेसं आहे. अभि मनातच तिला बघत बडबडला. काही म्हणालात? वेदांतिका. तू काही ऐकलंस? अभि. नाही. मग मी सुद्धा काही बोललो नाही. आणि तसंही वेडा नाही मी तुला बघून तोंडातच बडबडायला. अभि. दिसतेस ते. वेदांतिका. काय? अभि. हेच की तुम्ही वेडे नाहीत. वेदांतिका गालात हसत बोलली. पण तिच्या हसण्याने आता अभिला चीड आली आणि त्याने कसलाही विचार न करता सरळ तिच्या त्या गुलाबी ओठांवर ताबा घेतला. त्याला तर ते ओठ सकाळपासूनच आपल्याकडे खुणावत होते. तर वेदांतिकाचे तर त्याच्या अशा वागण्याने डोळेच मोठे झाले. करत ती त्याला बाजूला करू लागली. तर अभिने तिचे दोन्ही हात आपल्या हातात दाबून धरले. तसेही तिचे ते नाजूक लांब हात त्याच्या एका हातात सहज समावले. अभि तिला डोळे मिटून किस करण्यात गुंतला होता. तर वेदांतिका त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती. पण आता तिचं या राक्षसाच्या तावडीतून सुटणं जवळजवळ अशक्य होतं. त्यात तो स्वतःहून जवळ आला नव्हता. हिनेच त्याला वेड्यात काढून डिवचलं होतं. मग काय, आला त्याला राग आणि केली त्याने शिकार. तसंही आता त्याला तिच्या
स्ट्रॉबेरीची चव लागली होती. 5-10 मिनिटं किस केल्यानंतर जेव्हा वेदांतिकाला श्वास घ्यायला जड झालं, तेव्हा वेदांतिकाने त्याच्या खांद्यावर आपल्या हाताची मूठ मारायला सुरुवात केली. तेव्हा कुठे त्या राक्षसाने तिला सोडली. पण सहज सोडेल तर तो राक्षस कसला ना, म्हणून सोडता सोडता सुद्धा त्याने आपलं राक्षसी रूप शेवटी दाखवलंच आणि बिचारीच्या त्या नाजूक ओठांवर जोरात दादगाडूनच बाजूला झाला. ही तुझी पनिशमेंट, माझ्यावर हसण्याची. आणि आता तुला मी नेहमी अशीच पनिशमेंट देणार, बोलून अभिने आपले ओले झालेले ओठ अंगठ्याने पुसले आणि वेदांतिकाला बघून गालात हसत गाडी सुरू केली. तर वेदांतिका आता काश्मीरी सेबसारखी लाल लाल झाली होती. तिच्या डोळ्यात इतकी लाज उतरली होती की तिला त्या पापण्या उचलणे सुद्धा जड झाल्या होत्या. अभिला तिला तसं लाजताना बघून आणखीनच तिच्यावर प्रेम येत होतं. त्याने तिचा हाताला आपल्या हातात घेतले आणि घट्ट दाबून घेतले. त्यानंतर त्याने तिला पाटील वाड्यात सोडली. शेवटी नाही तर नाहीच पाठवली त्याने तिला कॉलेजला. आणि साडीत तर तो तिला घरी वावरू देत नव्हता. मग कॉलेजला कसा पाठवणार होता? कारण साडीमध्ये त्याची प्रिन्सेस त्याला जरा जास्तच प्रिटी वाटायची. म्हणून तिला साडीत पाठवण्याची रिस्क तर तो घेणार नव्हताच. अभि वेदांतिकाला बाहेर सोडून तसाच ऑफिससाठी निघून गेला. तर वेदांतिका अजूनही त्याने केलेल्या किसमध्ये हरवली होती आणि आपल्या ओठांना हात लावून गालातच ब्लश करत होती. वेदांतिका, सगळं ठीक आहे ना बाळा? काय म्हणाले डॉक्टर? वेदांतिका आत आली तशी साधना तिची विचारपूस करत तिला आवाज देत होती. पण वेदांतिका होती की काही न बोलता सरळ चालत होती. तशी साधना तिला चकित होऊन बघू लागली. गुडिया बाळा, तुझी सासू तुला काही विचारत आहे. वसंतराव तिचं लक्ष नाही म्हणून म्हणाले. तर आता ती त्यांना बघून पुन्हा लाजतच समोर निघाली. तसे वसंतराव आता साधना यांना बघून काय असे खुणावले. तर साधनाने सुद्धा हसतच नाही मध्ये मान डोलावले. वेदांतिका तशीच गालात लाजत समोर जात होती. ती आपल्याच धुंदीत होती. अभिचं वागणं आठवून तिला आता स्वतःचीच लाज यायला झाली होती. ती तशीच सरळ सरळ आपल्या धुंदीत चालली होती की अचानक समोर येणाऱ्या आरवला धडकली. त्याने पटकन काळजीने तिला पकडले. गुडिया बच्चा, बघून चालायचं ना, आता पडली असतीस बाळा. आरव तिला गालाला हात लावत प्रेमाने बोलला. तशी वेदांतिकाने गोल गोल आपली मान फिरवली आणि तशीच समोर निघून गेली. आता तर तिला बघून असं वाटत होतं की कुणी तिच्यावर वशीकरण केलं आहे. एखाद्या निरागस बाहुलीसारखी ती फक्त समोर समोर चालत होती. आता तर वसंतराव, साधना आणि आरव तिलाच आवासून बघत राहिले. पार्टनर, अरे गुडियाला काय झालं? ती अशी का वागते? आरव पायऱ्यांवर जाणाऱ्या वेदांतिकावर नजर टाकत बोलला. तसे वसंतराव गालातच हसले. अरे पार्टनर, हसतोस काय? बघ ना तिला,
असं वाटतंय कुणीतरी पछाडलंय. आरव काळजीने. आरू, अरे तुझ्या गुडियाला खरंच कुणीतरी पछाडलं आहे बाबा. त्याशिवाय ती अशी वागणार नाही. वसंतराव सुद्धा गंभीर होत बोलले आणि आरवची काळजी बघून गालात हसले सुद्धा. पण त्यांनी ते आरवला करायच्या आत नाहीसे केले. मग तू मला काय सांगतोस? आपल्याला तिला डॉक्टरांना दाखवायला हवं ना. बिचारी माझी गुडिया आधीच इतकी सुंदर आहे ना, कुणीही काहीही करेल. हे तुझं बरोबर आहे आरू. आपण आजच तिला तिच्या डॉक्टरांना दाखवू. तू नको काळजी करूस. वसंतराव त्या भोड्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवत तसा आरव त्यांना बघू लागला. त्याच्या डोळ्यात अजूनही वेदांतिकाची काळजी होती. तिचा डॉक्टर म्हणजे? आरव, अरे आता तुझ्या गुडियाला असा आजार झाला आहे ना की तिला तिचा स्पेशल डॉक्टरच बरा करू शकतो. डॉक्टर द अभिराज पाटील, तिचा राक्षस, हाच आता तुझ्या गुडियाचा डॉक्टर सुद्धा आहे आणि तिच्या आजाराचं औषध सुद्धा. वसंतराव हसत म्हणाले. ओ, म्हणजे गुडियाला लव व्हायरस झाला आहे तर? आरव सुद्धा हसतच बोलला. हो, सिम्स्टम तर तसेच काही आहे. बघू, फीवर आला की कळेल आपल्याला. काय पार्टनर तू पण. बोलून आरव आणि वसंतराव एकमेकांना टाळी देत हसू लागले. तर साधना सुद्धा त्यांना बघून हसत होती. इकडे अभि ऑफिसला आला तसे सगळे एम्प्लॉय त्याला बघून शिस्तीत उभे झाले. पण जसं त्यांचं लक्ष अभिच्या चेहऱ्यावर गेलं, त्यांचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आणि त्यांनी हलकं हसत आपल्या तोंडावर हात ठेवला आणि अभिच्या पाठीमागे त्याला हसू लागले. तर या सगळ्यांपासून दूर अभि मात्र तसाच ॲटिट्यूड मध्ये समोर जात होता आणि पाठीमागे लोक त्याला हसत होते. सोनालीने जेव्हा त्यांचा हसा ऐकला तर तिने अभिच्या चेहऱ्यावर एक नजर टाकली. आणि अभिचे लाल लाल ओठ बघून तिच्या हातांच्या मुठी घट्ट झाल्या. आता तर तिला पूर्ण खात्री झाली होती की अभिची नक्कीच गर्लफ्रेंड आहे. त्याशिवाय त्याचे ओठ इतके लाल होणे शक्यच नाही. अभि आपल्या केबिन मध्ये आला. त्याने नेहमीप्रमाणे आपला कोट मागे सीटला घातला आणि तो आपल्या चेअरवर बसला. सगळं नेहमीसारखंच होतं, पण बदलला होता तो होता अभि. तर सोनाली कधीची समोर उभी राहून त्याला आवाज देत होती. पण तो होता की थोड्या वेळापूर्वी आपल्या प्रिन्सेस सोबत झालेल्या गोड क्षणात अजूनही हरवला होता. त्याच्या प्रिन्सेसचा गुलाबी चेहरा आठवून आता त्याचेच गाल लाल होत आले होते. ओठांवर एक स्मित हसू फुललं होतं आणि ओठांचे कोपरे किंचित रुंदावले होते. जे समोर उभ्या असलेल्या सोनालीच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नाही आणि रागात तिचा चेहरा लाल झाला. जे प्रेम तिला अभिच्या नजरेत आपल्याविषयी बघायचं होतं, आज तेच प्रेम तिला दिसलं, पण दुसऱ्या कुणातरीसाठी. म्हणून रागात ती लाल होत होती
आणि शेवटी सहन न होऊन तिने समोर असलेला पेपरवेट जोरात आपटला. तसा अभि भानावर आला. पण आता त्याची नजर सोनालीवर खेळली. त्याची ती गोंधळलेली नजर बघून सॉरी सर म्हणून पटकन तो पेपरवेट नीट ठेवला आणि त्याला कामाचं सांगून निघून गेली. कारण आता तिला खूप रडावं वाटत होतं. सोबतच तिला खूप खूप राग सुद्धा येत होता. इतका की आता जर वेदांतिका तिथे असती तर तिने तिथेच तिला आपल्या नजरेतल्या अग्नीने भस्म केली असती. इकडे वेदांतिका आपल्या खोलीत आली. ती अजूनही आपल्यात हरवली होती. अभिच्या नजरेतला तो खोडकरपणा, त्याचं असं तिला नजरेनं छेडणं आणि त्याचा तो मुलायम पण तितकाच उत्कट असा स्पर्श अजूनही तिच्या रोमारोमात भिनला होता, जे आठवून तिच्या मनासोबत तिचं शरीरही फुलून येत होतं, शहारत होतं आणि तितकीच ती आणखी आणखी लाजत होती. अचानक तिची नजर बेडवर असलेल्या अभिच्या शर्टवर पडली. जे बटन तुटल्याने त्याने तिथेच काढून फेकला होता. वेदांतिकाने तो शर्ट हातात घेतला आणि त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवू लागली, अगदी हळूवार, जशी काही ती अभिलाच स्पर्श करत आहे. तिने हळूच तो शर्ट आपल्या तोंडासमोर केला आणि अलगद त्याच्यावर आपले ओठ टेकवले. काय प्रिन्सेस, अजूनही तुझं मन भरलं नाही वाटतं? तुला ती शिक्षा आणखी हवी असेल तर सांग मला. अभि खोडकर बोलत तिच्या जवळ आला आणि तिला बघू लागला. तो हळूहळू तिच्या दिशेने झुकत होता. त्याचे ओठ आणि नजरा तिच्या ओठांवर खेळल्या होत्या. दूर व्हा, काहीही तुमचं, बोलून वेदांतिकाने अभिला धक्का दिला. तसा अभि हसत तिथून गायब झाला. वेदांतिकाने नजर फिरवून इकडे तिकडे पाहिलं तर ती खोलीत एकटी होती आणि तिच्या हातात अभिचा शर्ट होता. वेडी वेदू, बोलून वेदांतिकाने स्वतःच्याच डोक्यावर टपली मारली आणि तो शर्ट अंगावर घेऊन बेडवर पडली. एकीकडे अभि आणि वेदांतिकाचं बहरणारं प्रेम, तर दुसरीकडे सोनालीच्या मनातली ती धगधगणारी आग. आता काय होईल पुढे बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.